माझा क्लायंट डिपार्टमेंटल चौकशीतून निर्दोष सुटलाय म्हणून फौजदारी कारवाई आपोआप रद्द होईल. डिपार्टमेंटल चौकशीची कारवाई आणि फौजदारी न्यायालयाची कारवाई वेगळी असते. केस आपोआप रद्द होणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जे आहे ती फौजदारी केस दाखल होते. त्यांनी काही अपहार केला, काही कागदपत्रांमध्ये फेरबदल केले, काही फोर्जरी केली किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या अनुषंगानं दाखल केल्या जातात. कधी प्रायव्हेट कंप्लेनंट असतात तर कधी स्टेट स्वतःच ती फिर्याद दाखल करतात. आणि जेव्हा अशा प्रकारे एखाद्या कर्मचाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो त्यासोबतच त्या कर्मचाऱ्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा जी आहे ती चालू होते. म्हणजे त्यांचा जो संबंधित विभाग आहे त्या विभागाची विभागीय चौकशी सुद्धा जी आहे ती चालू होते. दोन्ही केसेस ज्या आहेत त्या चालू असतात आणि जी डिपार्टमेंटल इन्क्वायरी आहे म्हणजे जी विभागीय चौकशी आहे त्या विभागीय चौकशीमधून तो जो कर्मचारी आहे तो निर्दोष मुक्त होतो. त्या